सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल वायबिंग विथ निखिल. आणि आज संडे आहे. सो सकाळपासूनच उठलो आम्ही, पण किमया काय फोन सोडत नाही. सो वी आर वॉचिंग रील्स नाव. आणि तिला स्क्रोल करत बसायचं आणि मी तिच्यासोबत बसून आम्ही दोघंही बघतो. तर वी आर प्लॅनिंग टू मूव आउट नाव. कुठेतरी बाहेर पडूया. आज संडे आहे तर बघू काय एक्सप्लोर करता येईल. अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे. किमयालाही फ्रेश व्हायचं बाकी आहे, मलाही फ्रेश व्हायचं बाकी आहे. सो टिल देन स्टे ट्यून्ड. फॅशन अप नाव. थोड़ा शेव कर लेते हैं. ओके. आणि मग फ्री होऊन विल लीव. तर किमया आता रेडी होते. फ्रेश झाली आहे किमया. आता किमयाची हेअरस्टाईल चालू आहे. तर क्यूचं जेवण रेडी आणि क्यू आता खायला बसले. आणि दिस इज द सेकंड लास्ट स्टेप नाव. ह्याच्यानंतर आम्ही मग क्यूला कपडे घालून विल बी लिव्हिंग. खूप भूक लागली आहे किमयाला. आणि हे सगळं तिचं पर्स म्हणून सगळं तिने पसारा बाहेर काढला. किमया, कुठे जायचं आहे आपल्याला फिरायला? हां. सो फायनली द क्वीन इज रेडी. डान्स करते फिरायला घेऊन जाणार म्हणून. चला आता निघालो आम्ही. चला फायनली वी आर लिव्हिंग. ये अरे so cute. किमया हाय कर. इकडे इकडे कर. टाटा कर. अरे वा, सो क्यूट. चलो, हे आहे आमचं पार्किंग. हे आहे आमची गाडी. चला. हॅलो, शुभ संध्याकाळ. तर आता आम्ही पुढच्या 3 ते 5 मिनटामध्ये पोचू. रस्ता खूप नॅरो आहे आणि आज वीकेंड असल्यामुळे देर इज लॉट ऑफ ट्रॅफिक, पण मुव्हिंग ट्रॅफिक आहे. जाताना तर सगळे फ्रेश दिसत आहेत आणि येताना मी बघतोय तर सगळे एकदम थकलेले दिसत आहेत. तर मला नेमकं कळत नाही की म्हणजे परिसर खूप मोठा आहे तर असे भरपूर मुलं खेळतात तिकडे आणि दमून घरी जात आहेत की काय. पण रस्ता भरपूरच नॅरो आहे, म्हणजे तुम्ही बघितलात तर तुम्हाला कळेल. आणि 4 व्हीलरने आलं तर थोडंसं कठीण आहे. अँड इफ यू कम बाय 2 व्हीलर देन यू कॅन इझिली वॉकआउट. यू कॅन टेक अ एक्झिट. ऑटोजचे पण फॅसिलिटी आहे. बरेच लोक ऑटोनी वगैरे पण आले तिकडे. असा एकदम नॅरो रस्ता असल्यामुळे दोन्ही साईडनी गाड्या टू अँड फ्रो पास होत आहेत. सो कुठं आलो आपण ते आता तरी सांग. विरारला आलो आम्ही. द्वारकाधीश मंदिर आहे, जे विरारचं नवीन मंदिर बनलं. ते डेट बघितली मी. इट वॉज ऑन 26 नोव्हेंबर. तर हल्लीच ते मंदिर तयार झालं आहे आणि मंदिर खूप सुंदर आहे. म्हणजे जेवढं मी फोटोजमध्ये पाहिलं आणि व्हिडिओजमध्ये किंवा ऐकलं असेल, तर आता साक्षात जाऊन बघूया मंदिर कसं आहे. आणि आय पर्सनली फील की म्हणजे खरंच सुंदरच असेल ते मंदिर. ज्या हिशोबाने एवढे लोक येत आहेत आणि गर्दी आहे रस्त्याला. काही लोक चालत पण चाललेत. तर आता बघू. चला, तुम्हालाही घेऊन जातो. टिल देन यू स्टे ट्यून्ड. तर हा मंदिराचा आतमध्ये जायचा रस्ता आहे. समोर मंदिर तुम्ही बघू शकता. आता मी अजून जवळ जाणार आहे तेव्हा तुम्हाला मी प्रॉपर व्ह्यू दाखवतो. आज भरपूर गर्दी आहे. तर आय फील की संडेजला येणं थोडं टाळलं तर बरं होईल. बाकी फॅसिलिटीज तर खूप चांगल्या आहेत, पण गर्दी एवढी असल्यामुळे किती तुम्ही फॅसिलिटीज दिले तरी पण लोक थोडंसं खराब करायचं ते करतातच. आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने.
थोडं अवघड आहे, स्ट्रगल आहे, पण एवढ्या लांब आलो तर आता पायाशी पोचल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही. किमयानी बघा कसं आमच्या नॅपकिन लावलं आहे तोंडाला, कारण का प्लेस खूप डस्टी आहे, पॉल्युशन आहे खूप, भरपूर लोक येतात, तर त्यामुळे थोडंसं आम्ही रुमाल बांधला किमयाला. थँक्यू. देखील आपल्याला इथे काढावं लागले चप्पल. शोना मज्जा येते का? आता सोडणार तुला खाली. चला, मंदिराच्या परिसरामध्ये पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता गर्दी खूप जास्तच गर्दी आहे विकेंडला. हे बघा एवढी गर्दी आहे. आय वुड सजेस्ट की विकेंड्सला अवॉइड करा. आम्ही पण जाणार होतो मंदिरापर्यंत आतमध्ये, पण खूप गर्दी असल्यामुळे किमयाला घेऊन जाणं आम्हाला पॉसिबल नाही आहे. तर त्यामुळे आम्ही आता बाहेरूनच पाया पडू. आणि हे बघा आमची क्यू डस्ट ॲलर्जिक आहे, तर त्यामुळे बाहेरूनच पाया पडू आम्ही आणि मग बाहेरच्या बाहेरच निघून जाऊ. ओके. बघा परिसर खूप सुंदर आहे. लाल माती असल्यामुळे खूप धूळ आहे आणि इथे आतमध्ये त्या लोकांनी चांगलं असं कार्पेटचं टाकलं आहे, त्याच्यामुळे धूळ जास्त उडत नाही. मी तुम्हाला अजून जाऊन दाखवतो. हे बघा असं मंदिर दिसतं, खूप सुंदर मंदिर बांधलं आहे. ये रेड वाला उनको बीच में लगा ना. लाइक करो. चलो बाय. अरे वी हॅव रीच्ड होम अँड येता येता आमचा विचार होता की काहीतरी बाहेरच खाऊन यायचं, पण मी थॉट की घरी येऊन काहीतरी आपण काहीतरी वेगळं बनवूया, काहीतरी डिश प्रिपेअर करूया. ओके. आणि आता जी आज आम्ही डिश बनवणार आहोत ती युजली थंडी सीझनमध्ये बनली जाते. तर गावी असं आपल्याकडे व्यवस्थित सोयी असतात, म्हणजे जसं मडकं, ओपन ग्राउंड असतं आणि काही गोष्टी असतात आपल्याकडे ज्याने आपण ती डिश बनवू शकतो, ज्याला आपण पोपटी बोलतो. ठीक आहे. पण मुंबईला असं आपल्याला व्यवस्थित असं काही करता येत नाही, तर त्यासाठी आज आपण पोपटी कुकरमध्ये बनवणार आहोत. चलो देन लेट्स सी लाईक हाऊ आय प्रिपेअर इट नाव. तर हे एग्स घेतलेत आपण. ओके. पावटे आहेत, पापडी आहे, कॉर्न आहे, चिकन आहे जे मॅरिनेट करून ठेवलं आहे आपण. हे तुरी. ओके. ही तुरी आहे, चिकन मॅरिनेट केलंय. येस. आणि केळीची पानं आहेत. भांबुर्ड्याचा पाला युजली यूज होतो बेससाठी, ज्याच्यामध्ये आपण ठेवतो आणि मग त्याच्यावर चिकन वगैरे ठेवतो आपण, जेणेकरून ते जळलं नाही पाहिजे डायरेक्टली, त्याच्यामुळे. पण आपल्याला भांबुर्ड्याचा पाला न मिळाल्यामुळे वी हॅव यूज्ड विल बी युजिंग केळीची पानं. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द रेसिपी नाव. सो आय टेक सम सॉल्ट. ओके. थोडं मीठ घेतोय आणि असं मीठ सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आपल्याला. मीठ टाकायचं, अजून मीठ टाकायचं. ओके. अजून थोडं टाक. आणि थोडंसं इन्स्ट्रक्शन्स आणि आपल्याला आयडिया घ्यावे लागतात रोशनीच्या, बिकॉज कसं आहे काय माप चुकीचं जास्त व्हायला नाही पाहिजे. देन आय बी टेकिंग सम लाल तिखट मसाला आहे आपल्याकडे. ओके. एक अंदाजानं मी टाकतोय ॲज पर टेस्ट, म्हणजे तिखट कोणाला कसं लागेल आता ते प्रत्येकाची आपापली पद्धत असते. ओके. ते मिक्स करायला लागेल. बस तर लाल तिखट टाका फक्त. मॅरिनेशन. चिकनमध्ये आपण दही, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि हळद टाकलंय आणि कोथिंबीर असं हे मिक्स करूया. हे अंडी बाजूला ठेवू. हे आता अंडी बाजूला ठेवूया. हे मॅरिनेट होणार नाहीत बिकॉज ती कच्ची आहेत. ओके. सगळं मिक्स केलं तर घालायचं. तर असं आपण व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घेऊया. आता हे कच्चं आहे, तर ह्याला अजून आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे, बॉईल करायचं आहे इन शॉर्ट. ओके. कॉर्न अँड एव्हरीथिंग. आता हे मॅरिनेट करून झालं आहे प्रॉपर, असं मिक्स करून घेतलं आहे सगळं व्यवस्थित.
आणि नेक्स्ट स्टेप विल बी ॲडिंग इट इन टू द कुकरमध्ये टाकूया. कुकरमध्ये टाकायचं आपल्याला. ठीक आहे, तर कुकरमध्ये टाकायच्या आधी आपल्याला आधी आय गेस केळीची पानं लावून घ्यावी लागतील. ही कॉर्नची पानं आहेत, आपण फेकली नाही. कॉर्न काढून झालं तर दिस आय विल बी युझिंग इट फॉर बेस. ठीक आहे, तर हा बेस असा लावून घेऊया आपण बेसला. कॉर्नची पानं वगैरे तुम्ही बघू शकता. हे नको आपण ह्याला माती आहे. बस आता केळीचं पान लाव. केळीचं पान लावून घेऊया आपण. ही बाजू खाली टाका. धुवून ठेवलं. वॉश करून ठेवलं आपण हे व्यवस्थित. सो दिस आय विल बी ॲडिंग इट फॉर द बेस नाव. आतून असं दिसतं हे. असे लेयर्स लावलेत आपण. अजून एक लावा थोडंसं. हे आपण याच्यासाठी लावतो बिकॉज जे पण काय आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये लेअरिंगसाठी चिकन वगैरे जे काय आपण सगळं मॅरिनेट करून ठेवलं ते जळू नये बेसिकली. ठीक आहे, बस. तर फायनली द बेस इज रेडी. हे शेंगा आता शेंगा टाकूया आपण आणि लेअरिंग लावायला स्टार्ट करायची. तोरी. ओके, कॉर्न पण ठेवा त्याच्यात. आता कॉर्न ठेवूया. परत कॉर्न अजून एक टाका. ओके, आता हे अजून एक. आता केळीचं पान टाका. ओके, सो अगेन वी आर गोइंग टू. एक लेअर झाला आहे, कवर करूया आपण ह्याला. परत आता आय गेस आपण ह्याच्या अजून एक थोडंसं पान लावा. हे अर्ध थोडं प्रॉपर पॅक करा म्हणजे. आता चिकन टाका. तर चिकन आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं आपण. ओके, सो चिकन टाकूया. सगळं टाका त्याच्यात एकाच लेअरमध्ये. ओके, सो टाका. बरोबर. नाही तर ते राहू द्या थोडंसं. तो विल बी ॲडिंग पॉवर एग्स नाव. ओके, नंतर परत ह्याला एक लेअर लावून क्लोज करायचं आहे. ओके, आणि ट्रस्ट मी खूप डेलिशियस बनतं आहे. खूपच सुंदर बनतं. याच्या आधी पण आम्ही बनवलेलं, तेव्हा रोशनीने बनवलेलं. आणि दिस टाईम तिचं असं मत आहे की मी बनवावं, तर आता मी बनवतो. सो आता शेंगा टाका. शेंगा आपण परत टाकून घेऊया. ओके, शेंगा चार लावणार ना कॉर्न. कॉर्न ठेवा. असं चांगलं एकदम फिट आणि सेट करून घ्यायचं. बस 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 खाली नको जायला. बस. ओके, तर आता हे पॅक करून टाका. आता अजून एक लेअर लावायचं आहे आपल्याला आणि पॅक करून घ्यायचं आहे. ओके, केळीची पानं आपण अशी भरपूर आणली आहेत. झालं. तर आता आपण याला कवर करून घेऊया. तर कुकरचं लीड लावून झालं आहे. आता आपण याच्या 7-8 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. ओके, आणि मीडियम फ्लेमवर ठेवायचं याला. एकदम पण पट्टापट गरम करायच्या किंवा शिजायच्या नादामध्ये आपण गॅस मोठा नाही ठेवायचा. सो स्लोली स्टेडीली एकदम कुक होईल मस्त. अँड थोड्या वेळाने मग चेक करू आपण. मग झाल्यावर तुम्हाला फायनल प्रोडक्ट कसं होतं ते दाखवतो.
टिल देन स्टे ट्यून्ड. तर शिट्टी झाली आहे. अशा टोटल 7 ते 8 शिट्ट्या घेणार आहोत आपण. तर एक शिट्टी होती, पण जेव्हा शिट्टी होते ना तेव्हा त्याच्यातून ज्या वाफेमधून ज्या स्टीममधून जो तुम्हाला एकदम असा जो फ्रेग्रन्स नाही सॉरी स्मेल जो येतो ना एकदम सुंदर, एकदम असा छानसा, ते केळीचं पान आहे ना लिटरली असं आतून बंद झालं आहे आणि त्याला पाणी सुटलं आहे आणि ते पाणी सुटून ते चिकनमध्ये पूर्ण असं जेलप झालं आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स. तर खूप सुंदर सुगंध येतो आहे. सो वन मोर विल वेट फॉर वन मोर. अजून एक शिट्टी होऊन जायलाच पाहिजे आता. तर शिट्टी झाली आहे. अशा टोटल 7 ते 8 शिट्ट्या घेणार आहोत आपण. तर एक शिट्टी होती, पण जेव्हा शिट्टी होते ना तेव्हा त्याच्यातून ज्या वाफेमधून ज्या स्टीममधून जो तुम्हाला एकदम असा जो फ्रेग्रन्स नाही सॉरी स्मेल जो येतो ना एकदम सुंदर, एकदम असा छानसा, ते केळीचं पान आहे ना लिटरली असं आतून बंद झालं आहे आणि त्याला पाणी सुटलं आहे आणि ते पाणी सुटून ते चिकनमध्ये पूर्ण असं जेलप झालं आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स. तर खूप सुंदर सुगंध येतो आहे. सो वन मोर विल वेट फॉर वन मोर. अजून एक शिट्टी होऊन जायलाच पाहिजे आता. अँड एकदम व्यवस्थित कलरच चेंज झाला आहे पूर्ण केळीच्या पानाचं. दिस शोज की प्रॉपर सगळं एकजीव झालं आहे, सगळं पाणी वगैरे उतरलं आहे केळीच्या पानामधलं. तर वी आर रिमूव्हिंग इट आउट नाव. तसे लेयर्स टाकलेले आता तसेच सगळे लेयर्स एक बाहेर काढावे लागतील. सी यू कॅन सी द कॉर्न, परत पापडी आहे, ठीक आहे. हे सगळं आता बाहेर काढून घेऊया. आणि खूप छान सुगंध येतो याचा, तुम्ही फक्त बघू शकता. बट यू कॅन क्रिएट अ गुड एक्सपिरियन्स आउट ऑफ इट डेफिनेटली. म्हणजे लास्ट टाईम पण मला बऱ्याच लोकांनी विचारलेलं कसं बनवलेलं, आणि बनवलं ते तुम्ही ऑर्डर घेऊन बनवता का? तर तसं काही नाही आहे, हे आम्ही आमच्यासाठी बनवलं आहे, तुम्ही तुमच्यासाठी बनवा. आपण नेक्स्ट लेअर बघूया. हा नेक्स्ट लेअर आहे. आणि आता दिस इज द लेअर ऑफ चिकन अँड एग. एकदम छान शिजलं चिकन. थोडं असं आरामात काढून घ्यावं लागतं, नाहीतर चिकन म्हणजे बोलतात ना की स्पॉइल होईल. आणि हे बघा एकदम मस्त शिजलं आहे. एग्स पण छान शिजलेत, बॉईल केलं आहे. बॉईल झालं आहे म्हणजे प्रॉपर स्टीम होऊन. आता याला सोलून नंतर मस्त खाणार. लावताना फर्स्ट लेअर होता, पण आता काढताना लास्ट लेअर आहे. So this is the final product. Finally the dish is ready. पोपटी रेडी आहे. ओके. आणि चिकन एकदम मस्त सॉफ्ट झालंय, शिजलंय मस्त छान. कॉर्न अजून एक शेंगा किमायला द्या, किमायला कॉर्न द्या. किमया पण आली आहे. किमया सांग कसा आलाय दादा? एवढं छान पोपटी आहे, तर त्यासोबत काहीतरी चिल आणि गारगार काहीतरी हवं ना. काय कर, स्प्राईट घ्या. स्प्राईट विचार करतात असं काही नाहीये. स्प्राईट चलो देन, आय विल एन्जॉय. किमया पण एन्जॉय करते. मी आता खातो, तुम्ही नक्कीच ही डिश ट्राय करा, बनवा. थंडीचा सीझन आहे. थंडीच्या सीझनमध्येच का म्हणते, बिकॉज हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, जे सगळे सामान आहे, जे आपण पापडी असेल किंवा पावटा असेल, हे सगळे गोष्टी तुम्हाला थंडीमध्येच भेटतात. तर तेव्हाच तुम्ही हे बनवू शकता. ते सीझनल आहे बेसिकली. हे बघा किमया पण खाते बघा, छान आहे ना गं. तर तुम्ही बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि कमेंट्स पण करा छान छान. ओके, टिल देन स्टे ट्यून. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन. ओके, चल बाय.